नमः शिवाय. कैलास संहिता अध्याय 1. महर्षी व्यासांच्याकडून ओंकार स्वरूप जाणण्याची मुनींची इच्छा. ऋषी म्हणाले, व्यासजी, आता आम्हाला शिवतत्वाचे ज्ञान वाढवणारी कैलास संहिता वर्णन करून सांगावी ही विनंती. व्यास म्हणाले, एकदा हिमालयावरील तपस्वी मुनींना काशीला जाण्याची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ते काशी क्षेत्रात आले. मनकर्णिकेत मंगल स्नान करून श्री विश्वेश्वराचे दर्शन घेतले. शतरुद्रीय मंत्रांनी त्यांची स्तुती केली. त्यावेळी तेथे सुतजी देखील आले होते. त्यांना पाहून मुनींना फारच आनंद झाला. मुनींनी सुतजींची पूजा केली आणि त्यांना म्हणाले, आपण महाभाग्यवान आहात, शिवभक्त आहात, ज्ञान विज्ञानाचे जाणकार आहात. तुमच्या हृदयात पुराण कथा आहेत. तुम्ही वेद पुराण विज्ञान सांगता. वेद ओंकाराचे आणि ओंकार शिवजींचे प्रतिपादन करतात, तरी तुम्ही महेश्वराचे परमज्ञान आम्हाला सांगा. स्वारोचित मन्वंतराच्या अखेरीस व्रत करणाऱ्या ऋषींनी नैमिषारण्यात यज्ञपती रुद्रदेवांचा मोठा यज्ञ सुरू केला. त्यावेळी व्यासजींचे तेथे आगमन झाले. त्यांनी हा यज्ञ कोणत्या कारणासाठी करता असे विचारले. मुनी म्हणाले, ओंकाराचा अर्थ जाणून घेण्यासाठी यज्ञ करत आहोत. त्यावेळी व्यासांच्या मुखातून मधुर शब्द प्रकट होऊ लागले. पार्वतीला प्रणव स्वरूप जाणण्याची इच्छा. व्यासजी म्हणाले, मुनींनो, या संबंधी उमा महेशाचे पवित्र संवाद आहे. यास त्याची माहिती तुम्हाला सांगतो. पूर्वी पार्वतीने शिवनिंदा ऐकून दक्षाच्या यज्ञात देहत्याग केला. त्यानंतर हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिने शिवजींसाठी कठोर साधना केली आणि तिचा विवाह शिवजींबरोबर झाला. एके दिवशी पार्वतीने विचारले, शिवजी, आपण मला मंत्रदीक्षा देऊन विशुद्ध तत्वात स्थिर कराल का? त्यावेळी शिवजी तिला घेऊन कैलास पर्वतावर आले. तिला मंत्रांची दीक्षा देऊन आत्मस्वरूपात स्थिर केले. पार्वती म्हणाली, नाथ, आपण मला ओंकार सहित मंत्राचा उपदेश केला. आता प्रणवाचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा आहे. कृपा करून प्रणव कसा निर्माण झाला ते सांगा. याच्यामध्ये पंचब्रह्म कसे स्थिर आहे, याच्या उपासनेचे स्थान कसे असते. सर्वार्थाने प्रणव जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे, तरी आपण ती पूर्ण करा. प्रणवाचा मूळ अर्थ आणि संन्यास पद्धतीचे वर्णन. भगवान शंकर म्हणाले, तुला आता प्रणवाची माहिती सांगतो. ती ऐकल्याने जीव शिवस्वरूप होतो. प्रणवाचा अर्थ जाणणे हेच शिवज्ञान होय. प्रणव हा सर्व मंत्रांचे बीज आहे. तो सूक्ष्मात सूक्ष्म आणि स्थूल आहे. तो वेदांच्या आधीचा आहे. तो वेदांचे सार आहे. तो माझे स्वरूप आहे. तू त्रिगुणांच्या पलीकडचा आहेस. सर्वज्ञ आणि सर्वांचा कर्ता आहेस. ओंकार या मंत्रात मी नित्य विद्यमान असतो. पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातून निर्माण झालेले विश्व या प्रणवातच स्थित आहे. म्हणून ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे. ओंकारयुक्त प्रणवातून सर्वप्रथम जगाची मी निर्मिती करतो. प्रणव सर्व कारणांचे कारण आहे. ओम हा सर्व मंत्रांचा शिरोमणी आहे. 3 मात्रा आणि बिंदू नादात्मक प्रणवाचा मंत्र केल्याने मुक्ती प्राप्त होते. सर्व प्राणीमात्रांचा तो प्राण असल्यामुळे ओंकाराला प्रणव म्हणतात. आकार, उकार आणि मकार या 3 मात्रा एक अर्धमात्रा मिळून ओम होतो. यातील अर्धमात्रा नादस्वरूप असून तिचे वर्णन करता येत नाही. केवळ ज्ञानी लोकच तिला जाणू शकतात. हे संपूर्ण विश्व माझ्यामुळे उत्पन्न होते, म्हणून वेदांच्या प्रारंभी ओंकारात्मक मीच आहे. ओंकार हा माझाच वाचक आहे, म्हणून निर्गुण परब्रह्मवाचक शब्द असल्याने म्हणजे निर्गुण परब्रह्मवाचक शब्द असल्याने वेदांच्या सुरुवातीला म्हटला जातो. ध्यान करताना नादरूपी शिवजींचे आपल्या मस्तकात ध्यान करावे. नाद हे शिवजींचे अतिश्रेष्ठ आणि परममंगलमय रूप आहे. तेच सर्वच सर्वकर्ता सर्वेश अविनाशी अद्वैत आणि परब्रह्म आहेत. हे विश्वव्यापक आणि सर्वत्र स्थित आहे. ज्याच्या मनात दृढ वैराग्य आहे त्याचा मी ध्यान विषय असतो. तो माझ्याशी एकरूप झालेला असतो. त्याला स्वतःची आठवणच नसते. अशा प्रकारे जीवाची प्रणवात एकतानता होते. तंत्रयुक्त हवन करून अग्नीच्या उत्तरेस खाली दर्भ, त्यावर मृगचर्म आणि त्याच्यावरती वस्त्र अंतरून सुखर आसन तयार करावे. त्यावर बसून मुहूर्त येईपर्यंत स्थिर चित्ताने गायत्रीचा जप करावा. त्यानंतर
मंगल स्नान करावे. नंतर होमाचा भात शिजवून द्यावा. पुरुष सुक्ताने आरंभ करून विरजा होमापर्यंत आहुती द्याव्यात. वामदेव अथवा शौनक मंत्राने हवन करावे. अग्नीला आत्म्यामध्ये स्थापन करावे. सूर्योदय झाल्यावर क्रमशः गायत्रीचा जप करावा. त्यानंतर मी लोकेशना म्हणजेच लोकांच्या मध्ये कीर्तीची अपेक्षा, पुत्रशेना म्हणजेच पुत्राची इच्छा आणि वित्तशेना म्हणजे धनाची इच्छा यांचा त्याग केला पाहिजे. लोकव्यवहारासाठी कौपीन व दंड धारण करावा आणि सद्गुरूंना 3 वेळा दंडवत घालावेत. सद्गुरूंनी शिवपार्वतीचे ध्यान करावे. प्रसन्न चित्ताने शिष्याच्या मस्तकावर हात ठेवावा. त्याच्या उजव्या कानात ऋषीछंद आणि देवतेसहित प्रणवाचा उच्चार करावा. त्याला प्रणवाचा मूलभूत अर्थ समजावून सांगावा. त्यानंतर पुन्हा सद्गुरूंना साष्टांग प्रणिपात करावा. सद्गुरूंच्या सानिध्यात राहून नित्य वेदांचा अभ्यास करावा. याप्रमाणे माझे ज्ञान प्राप्त झाले की सायुज्य मुक्ती लाभते. जय जय रघुवीर समर्थ.